अवैध दारू थांबवण्यासाठी अकोल्यात आमदार खासदार यांच्या उपस्थितीत बैठक। अकोले तालुक्यात 44 गावात अवैध दारू विकली जाते, ती थांबवण्यासाठी आमदार किरण लहामटे यांच्या पुढाकाराने आज पोलीस, उत्पादन शुल्क अधिकारी व तालुक्यातील कार्यकर्ते यांची सभा आयोजित केली होती। खासदार भाऊसाहेब वागचौरे या सभेला उपस्थित होते। प्रास्ताविक करताना हेरंब कुलकर्णी यांनी तालुक्यातील 44 गावात अवैध दारू मिळते हे पोलीस व उत्पादन शुल्क विभागाचे अपयश आहे, त्यांच्या हितसंबंधानेच ही विक्री होते। या 44 गावातील अवैध दारू 1 महिन्यात पूर्ण बंद झाली पाहिजे। यानंतर कार्यकर्त्यांनी अनेक गावातील दारूचे भयानक वास्तव मांडले। कार्यकर्त्यांनी उत्पादन शुल्क, पोलीस व दारू विक्रेते यांची साखळी यामुळे किती वर्ष लढायचे असे प्रश्न उपस्थित केले। दारू विक्रेते यांचे गुन्हेगारी वर्तन, कार्यकर्त्यांना दिला जाणारा त्रास, गावात येणारी बनावट दारू, दारूची चोरटी वाहतूक याचे अनेक धक्कादायक तपशील कार्यकर्त्यांनी सांगितले। यावेळी बोलताना आमदार किरण लहामटे यांनी दारूमुळे गुन्हेगारी वाढते आहे, बीट पोलिसांचे दारूवाल्यांशी संबंध आढळले तर त्यांना निलंबित करा, गुटखा विकणाऱ्या टपऱ्यांना नोटीस द्या, गुटखा आणि मटका बंद झाला पाहिजे व निवडणूक, वराती, वाढदिवस यातील दारू लोकांनीच बंद करण्याची गरज आहे। हे आढावा मीटिंग आता दर महिन्याला घेऊन 44 गावातील अवैध दारू विक्रीचा आढावा घेतला जाईल। यावेळी खासदार भाऊसाहेब वागचौरे यांनी दारूमुळे गरिबांचे संसार उद्ध्वस्त होतात, त्यामुळे दारू थांबली पाहिजे। साखर कारखाने यांनी दारू बनवली, त्याचा विपरीत परिणाम समाजावर झाला, आता ड्रगही वाढले आहेत। या आंदोलनासोबत मी सतत राहील असे त्यांनी सांगितले। यावेळी जालिंदर वागचौरे यांनी तालुका दारूमुक्त करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याची व त्यासाठी प्रशासनाने कठोर कारवाई करण्याची गरज व्यक्त केली। विनय सावंत यांनी उरुसात दारू बंद करावी अशी मागणी केली। यावेळी तालुक्यातील विविध सरपंच, राजकीय, सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। हेरंब कुलकर्णी सर यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न होते। त्यानिमित्तानं आदरणीय खासदार भाऊसाहेब वागचौरे उपस्थित आहेत, त्याचबरोबर DYSP सलोनी साहेब आहेत, त्याचबरोबर एक्साईज अधिकारी सरस्वती साहेब आहेत, सलोनी साहेब आहेत, जोशी साहेब, सगळी मंडळी आहेत, विनय जे आहेत, त्याबरोबर जालिंदर वागचौरे सगळे उपस्थित आहेत। खरं तर दारूबंदी व्हावी सगळ्यांची इच्छा आहे, त्यासाठी काय झालं पाहिजे तर आपणच गावागावातलं प्रबोधन आणि दारुड्यांना सन्मान द्यायचा बंद करा। आपणच जर म्हणत असेल का शेताला कामाला येईल तर ती घेऊन जा, तर मग मला वाटतं हे अवघड आहे नाही का। तुम्ही शेवटचा कुणीतरी पाहणार आणि आता हे पुरस्कार त्याच्यासाठी काय केलं पाहिजे, त्याच्यासाठी आमचं म्हणणं काय की आपण त्याला आता तो ऍडिक्ट झाला, जसे डॉक्टर लोक स्टिरॉइड वापरतात, पटकन गुण आला पाहिजे म्हणून स्टिरॉइड, तो स्टिरॉइडला ऍडिक्ट झाला, काही दिवशी त्याच्या किडन्या फेल होतात, त्याचे काही हाडं टिश्यू होऊन जात आहे। आपल्या इथे शेजारी मला वाटतं गव्हर्नमेंट डॉक्टर केले, तिथं शेजारी पिंपरखान्याची उदाहरण आहे का, तिथलं भोग डॉक्टर त्याच्यामुळं जवळजवळ अख्खं गाव निकामी व्हायची वेळ आली। तसंच या दारूचा परिणाम काय आहे की आज जे बाकीचे जर प्रकार वाढतायत ना, की दारू पिऊन पोरं नशा करताय, अल्पवयीन पोरं दारू पिताय, मग बाकीचे जे गंभीर प्रकार वाढतात, मुली पडून येणं, आमकं करणं, पुढं पोलटी घेऊन मध्ये रील्स यायला लागल्या होत्या। मी गोष्टीसाठी मला फोन पण केलं होता की काही जण सुचवत आहे का हे पुढं असं कोयता हातात घ्यायचा आणि शस्त्राचा हातात घ्यायचं, त्याचा धाक दाखवायचा, ते अनुकरण करताय कुणाचं तरी। ते आंधळ पोर आहेत, नवीनच आता 16-17च्या दरम्यान ही व्यसनातील पोरं झाले, त्याच्यातून हे बरं आता मोटारच्या केबल चोरीचं प्रमाण हा त्यातलाच एक प्रकार आहे की या दारूला पैसे लागतायत, अंक लागतायत। स्टार न्यूजसाठी भाऊसाहेब अण्णासाहेब वागचौरे, अकोले तालुका प्रतिनिधी।